फाउंडेशन मुंबई और स्कूल ऑफ आर्ट धुले के सहयोग से संत विचार स्टोन वर्किंग वर्कशॉप 2024 का आयोजन किया गया। इस संबंध में जानकारी देने के लिए आज एक प्रेस कॉन्फ्रेंस का आयोजन किया गया। इस कार्यशाला के लिए उपयोग किया गया पत्थर हमारे शहर के पास बाबुलबाड़ी से है और इस पाषाण का आकार 3 से 4 फीट और इस आकार से मूर्तिकार संयोजन और दूरदर्शी सोच के माध्यम से संत व्यवहार के विषय को अपनी कला शैली में प्रस्तुत कर रहे हैं। महाराष्ट्र में संतों की परंपरा बहुत बड़ी है जो हमें जीवन जीने का संदेश देती है। यह हमारी संस्कृति, परंपरा और रीति रिवाजों से जुड़ा हुआ है। मूर्तिकार मूर्ति बनाने के लिए पत्थर को एक माध्यम के रूप में उपयोग करते हैं। औजारों का उपयोग करके मूर्ति बनाते समय वे पत्थर को न्याय देने और अपनी सुंदर मूर्ति बनाने के लिए कड़ी मेहनत करते हैं। ये जानकारी प्रेस कॉन्फ्रेंस में दी गई। इस कार्यशाला का उद्घाटन धुले लोकसभा सांसद डॉक्टर शोभाताई बच्छाव, धुले ग्रामीण विधायक कुणाल पाटील ने किया। विद्यार्थी जे आहेत त्यात शिल्पकला हा एक विषय येतोय आणि शिल्पकला ही कला लयास चाललेली आहे। विद्यार्थ्यांना आणि समाजाला ही कला समजावी या दृष्टिकोनातून आम्ही धुळ्यात या कार्यशाळेचं आयोजन केलेलं आहे। आपल्या खानदेशच्या विद्यार्थ्यांनाही शिल्पकलेविषयी खूप मोठ्या स्वरूपात वारसा लाभलेला आहे, तो राम सुतारांच्या स्वरूपाने। तर त्याच पद्धतीने आणखी शिल्पकार घडावेत या उद्देशाने माननीय बाबासाहेबांनी या कार्यशाळेचं आयोजन केलेलं आहे। या कार्यशाळेसाठी येत असलेल्या सगळ्या अडचणी या ठिकाणी आता आम्हाला समजता आहेत। या अडचणीच्या माध्यमातून आम्ही हे सगळे त्याच्यातले ड्रॉबॅक्स दूर करून हा अभ्यासक्रम या ठिकाणी सुरू करण्याचा एक मानस ठेवतोय आणि या अभ्यासक्रमातून जे विद्यार्थी पासआउट होतील त्या विद्यार्थ्यांना पुढे रोजगार मिळावा या दृष्टिकोनातून शासनानेही या अभ्यासक्रमाकडे लक्ष द्यावं व ललित कलेतला हा एक भाग शासनाने टिकवून ठेवावा असंही आम्ही शासनाला निवेदन देऊन या अभ्यासक्रमाविषयी जनजागृती करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। मराठी पत्रकार संघाचे सर्व पत्रकार बंधूंनी प्रथमतः धन्यवाद देतो की मी या एवढ्या मोठ्या उपक्रमाचा आपण उपस्थित देऊन या ठिकाणी उपस्थित राहिला, त्यामुळे मी आभार मानतो। आणि ही जी पत्रकार परिषद ज्यासाठी आपण घेतो आहे तर धुळे शहरामध्ये आणि पूर्ण खानदेशामध्ये प्रथमच स्टोन हा जो वर्कशॉप आहे संत विचार या विषयावरती स्टोन कार्विंग वर्कशॉप म्हणजे पाषाणामध्ये भारतातले सगळे ज्येष्ठ आणि प्रसिद्ध शिल्पकार या ठिकाणी आलेले आहेत आणि ते त्यांचं शिल्प घडवत आहेत। आणि या स्टोन वर्कशॉपचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्याच शहराजवळच्या बाबुलवाडी या ठिकाणच्या खजानीतून आपण जो दगड काढला आहे। वंजारी सर मागे 1 महिन्यापूर्वी येऊन गेला आहे, त्यांनी तो पुन्हा आम्ही धुळे शहरामध्ये फिरलो, धुळे आजूबाजूला फिरलो आणि त्याच्यामधून हा जो दगड जो आहे, पाषाण जो आहे तो आपल्याला मिळाला आहे आणि त्या पाषाणामधून आपण ही शिल्पकृती घडवत आहोत। खानदेशामध्ये ही जी गोष्ट आहे ही प्रथमतः घडत आहे। तर एवढी मोठी गोष्ट आपल्या या गेली 15 ऑगस्ट ओपनिंग झालं, याचं जे उद्घाटन जे आहे आपल्या लोकसभेच्या खासदार शोभाताई बच्छाव आणि धुळे ग्रामीणचे आमदार आणि आमचे चेअरमन आमचे सर्वेसर्वा कुणाल पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झालं। आणि याची जी संकल्पना आहे ही बाबासाहेबांचे भाऊ जे आहेत ते विनय पाटील आणि बाबासाहेब कुणाल पाटील यांची संकल्पना होती। बऱ्याच वर्षापासून आमचा हा उपक्रम घ्यायचा हे चाललं होतं, पण आता तो योग 15 ऑगस्टला जुळून आला आणि त्यानंतर हे वर्कशॉप सुरू झालं आहे। गेली 6-7 दिवस हे शिल्पकार जे आहेत त्यांची शिल्पकृतीमध्ये संत विचार घेऊन ते शिल्प घडवत आहेत आणि गेली सकाळी 6 ते संध्याकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत हे काम करत आहेत। आणि आपण त्यांची दिसताना काय त्याचं धूळ असेल काय असेल या सगळ्या गोष्टींचा ते कुठली पर्वा न करता ही शिल्पकृती घडत आहे। आणि हा अमूल्य ठेवा आपल्या धुळे शहरामध्ये धुळे खानदेशासाठी खूप मदत करणार आहे, कारण हा आपल्या इथंच एक ठेवा ठेवून जाणार आहेत आणि ते सगळं त्याचं प्रदर्शन कायमस्वरूपी म्हणजे आपण ते स्टोन जे आहेत ते बाहेरच्या बाजूला आपण ठेवणार आहेत। हे सगळं एक नवीन कलाकृती आपल्या शहरासाठी आणि खानदेशासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे। धन्यवाद।